नमस्कार। सलग 3 दिवसाच्या सुट्टीनंतर आज सकाळी शेअर मार्केट सुरू झाल्यापासून तेजी होती आणि दिवसभर तेजी टिकून होती। आज मार्केट बंद होताना सेन्सेक्स हा 1578 पॉईंटने वाढून 76,735 वर बंद झालेला आहे। निफ्टी हा 500 पॉईंटने वाढून 23,329 वर बंद झालेला आहे। आजच्या कामकाजामध्ये बीएसई रिअलिटी इंडेक्स सर्वात जास्त म्हणजे 5.81% वर आहे। बीएसई कॅपिटल गुड्स इंडेक्स 3.67%, बीएसई ऑटो इंडेक्स 3.39% वर आहे। बीएसई मिड कॅप इंडेक्स 3.02% आणि बीएसई स्मॉल कॅप इंडेक्स 3.21% वर आहे। आज सर्व इंडेक्समध्ये तेजी दिसून आलेली आहे। याच्या मागे मुख्य कारण म्हणजे टेरिफ संदर्भात मिळणाऱ्या रिलीफचा फायदा होत आहे। याखेरीज उत्तम मान्सूनचा अंदाजही व्यक्त करण्यात आलेला आहे। आजच्या कामकाजामध्ये निफ्टीमध्ये वाढलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे: इंडसइंड बँक 6.73%, श्रीराम फायनान्स 5.20%, टाटा मोटर्स 4.56%, L&T 4.55% अशी वाढ आहे। आज निफ्टीमध्ये फक्त ITC या कंपनीमध्ये 0.27% आणि HUL या कंपनीमध्ये 0.20% ची घसरण झालेली आहे। बाकी सर्व शेअर्स हे तेजीमध्ये बंद झालेले आहेत। आज FIIने बऱ्याच दिवसानंतर पहिल्यांदाच 6,066 कोटी रुपयांची खरेदी केलेली आहे। देशीय वित्तीय संस्थांनी 1952 कोटी रुपयांची विक्री केलेली आहे। धन्यवाद।